दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पालघर येथील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते आनंदा भास्कर पाटील यांनी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला भेट देऊन पालघरमधील लोकांच्या अडचणी तसंच समस्यांचा पाढा वाचला। श्री माझं नाव आहे आनंदा भास्कर पाटील, मुक्काम देवघर, तालुका वाडा, पोस्ट खानिवली, जिल्हा पालघर। काय करता तुम्ही? मी तसं शेतीचं काम करतो आहे, परंतु मला सामाजिक कार्यक्रम कार्य करण्यासाठी खूप इंटरेस्टेड आहे। आणि थोडक्यात म्हणजे असं की आमच्या तिकडे वाडा भागामध्ये देवघर ते कुडूस रस्ता खूप भयानक कठीण आहे। अतिशय म्हणजे एखादा मला डिलिव्हरीचा पेशंट असू शकतो, तो सुद्धा नेऊ शकत नाही। विद्यार्थी आहेत, विद्यार्थीसुद्धा शाळेवर वेळेवर पोहोचू शकत नाहीत। तर म्हणजे असं जर काय तिकडे म्हणजे हे आहेत आपले शांताराम मोरेने जर व्यवस्थित जर लक्ष दिला तर कदाचित रोड चांगला पॉवरफुल होऊ शकतो। कोण आहेत शांताराम? आमदार आहेत। खासदार कोण तिथे? खासदार हे होते ना, समजा आता हे बाळेमामा आले। विष्णू सावरा तिथे? नाही, विष्णू सावरा आमच्या पालघरमध्ये आहे। अच्छा, तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे पालघरमध्ये विष्णू यांचं आहे आपलं, हां, हेमंत सावरा आहेत। खासदार आहे? हां, खासदार आहेत। आणि आमदार कोण आहे तिथे? आमदार भुसारा साहेब आहेत, सुनील भुसारा साहेब। आता सध्याचे? हां, भुसारा साहेब। कसं काम आहे त्यांचं भुसारा साहेबांचं एक नंबर काम आहे। आणि सावरांचं तर अतिशय चांगलेच काम करतात। डॉक्टर हेमंत सावरा? हां, हेमंत सावरा। त्यांचे वडील पण अगोदर तिथे? हो, विष्णू सावरा? हो, विष्णू सावरा म्हणजे आमचे खूप जवळचे मित्र म्हणजे साहेब। तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ह्या समस्या कधी नेल्यात? नाही, नेलेलं नाही, पण आतापर्यंत आम्ही पोहोचण्याची इच्छा आहे आमची। आम्हाला पण आता असे आपले दक्ष पोलीस टाईम्समध्ये आम्हाला थोडा इंटरेस्ट लागला। म्हटलं चला आपण या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो। तिथं शेतीचं काय अवस्था आहे सध्या? शेती म्हणजे फक्त आणि फक्त भातच लावतो, बाकी इतर काहीच नाही, उन्हाळी पीक नाही। म्हणजे शेतीच्या बाबतीत जर सांगाल तुम्ही तर म्हणजे असं का समजा तुरी, मूग, हरभरा, बस एवढंच। म्हणजे असं काय वाळ, कदाचित आम्ही हे लावतो, म्हणजे टोमॅटो वगैरे चांगल्या पद्धतीत ते होतात। शाळेची काय अवस्था आहे? शाळांची? शाळेची म्हणजे भयानक परिस्थिती कठीण आहे। का बरं? म्हणजे रोड नसल्यामुळे। ओके। हां, तर रोड नसल्यामुळे इथे म्हणजे इतकं हे आहे का खूपच हाल आहेत असं। आरोग्याची काय परिस्थिती? आरोग्याची म्हणजे आमचं पोस्ट खानिवली, बरं। तिथे एक्सराची सोय नाही, सोनोग्राफीची सोय नाही,